रुपाली चाकणकरांच्या तक्रारीवरून पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रुपाली ठोंबरे, अंधारे, दीपाली सय्यद, संगीता तिवारींसह 19 जणांवर गुन्हा दाखल झालाय। थरास सोबतचे सार्वजनिक कार्यक्रमामधले फोटो व्हिडिओ वापरून आरोप करण्यात आले असा चाकणकरांच्या तक्रारीमध्ये उल्लेख आहे। रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे, योगेश सावंत, मोहसिन शेख, महादेव बालगुडे यांच्यासह 19 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत। खरात सोबतचे सार्वजनिक कार्यक्रमातले फोटो काढून घाणेरडे आरोप केले। सोशल मीडियामधून माझ्यावर अश्लील, अपमानास्पद आणि घाणेरडी शेरेबाजी करण्यात आली। आरोपांवरून मला लज्जा उत्पन्न झाली असून मला मानसिक धक्का पोहोचवला गेला। खोटे गुन्हे दाखल करायचे अजूनही जर तुमचं धाडस असेल तर धन्यवाद। असेच खोटे गुन्हे दाखल करा, असेच आम्ही तुम्हाला मेहरबान कोर्टात उघडे करू। असेच जे अधिकारी सुद्धा खोटे गुन्हे दाखल करतायत त्यांना सुद्धा घरी बसवू, काळजी नसावी। आणि महाराष्ट्रातल्या महिलेच्या जनतेसाठी, सुरक्षेसाठी 100 जर रुपाली चाकणकर 100 गुन्हे दाखल करणार असेल तर 100 वेळा जेल भरो आंदोलन करू, घाबरत नाही तुमच्या या असल्या नोटंकीला। बदनाम माणसाची बदनामी पहिले तर होत नाही। दुसरी गोष्ट, एखाद्या बलात्कारी माणसाला जर एखादी महिला साथ देत असेल, म्हणजे आज इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले आहेत, तर आम्ही त्या महिलांच्या संरक्षणासाठी उतरायचं नाही का? आणि जर ही बाई चुकली आहे त्याच्या विरुद्ध आम्ही व्हिडिओ बनवले, बाकी काही असं काही वेगळा काही विषय नाहीये। आणि तुम्ही बलात्काराची साथ दिली, तुम्ही त्याला आजही माझे गुरु होते म्हणता, तर आम्ही निश्चितच त्या